खव्याचे गुलाबजाम तयार करताना बऱ्याचदा टेन्शन येतं, कारण आतपर्यंत पाक मुरला जात नाही, आतमध्ये पीठ तसं शिल्लक राहतं. पण मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर कृती व प्रमाणबद्ध रेसिपी सांगितलेली आहे. मग तुमचे हे गुलाबजामुन हे असेच रसरशीत होणार. अजिबात आतमध्ये पिठाची गोळी राहणार नाही. छान असा पाक मुरलाही जाईल, एकसारख्या रंगाचे तळून होतील आणि कितीही क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तरीही एकाच साईजचे हे गुलाबजामुन बनतील. नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सर्वांचे PRB लाईफस्टाईलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण दिवाळी स्पेशल खव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत. बऱ्याच जणांना प्रीमिक्सचे तर गुलाबजामुन छान बनवता येतात, पण खव्याचे नाही. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू. मी इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे. जो विकतचा असतो तोच मी इथे घेतलेला आहे. वजनी तर अर्धा किलो आहे, पण वाटीच्या प्रमाणामध्येही मी तुम्हाला सांगणार आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये हा खवा 3 वाटी बसलेला आहे. मी मोजून घेतलेला आहे. हा खवा विकतचा असल्यामुळे खूप सॉफ्ट आहे, छान आहे. तरीही आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे. हाताचा जो तळवा असतो त्या तळव्याने हा संपूर्ण खवा असा अगदी रगडून सॉफ्ट करून घ्यायचा. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याच पद्धतीने संपूर्ण खवा मळून घ्यायचा आहे. थोडासा हा पातळ आहे, तरीही याला मळून घेणं खूप गरजेचं आहे, कारण जर खवा छान मळलेला असेल तर गुलाबजामुनही छान होतात, आतमध्ये गुठळ्या राहत नाहीत. इथे पाहू शकता संपूर्ण खवा मी त्याच पद्धतीने मळून घेतलेला आहे. आता यामध्ये मैदा घालायचा. मैदा किती घालायचा? अर्धा किलो खव्यासाठी मी इथे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. आता हा एकदाच न घालता थोडा थोडा करून या खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. खव्यामध्ये मैद्याचं प्रमाणही अगदी परफेक्ट असायला पाहिजे, तरच गुलाबजामुन हे छान रसरशीत होतात. अर्धा किलो खव्यासाठी अर्धी वाटी मैदा हे परफेक्ट प्रमाण आहे. जर खवा खूप पातळ असेल तर 2-3 चमचे मैदा जास्तही लागतो, आणि जर खवा घट्ट असेल तर अर्धी वाटीपेक्षा 1-2 चमचे मैदा कमीही लागू शकतो. खव्याच्या कन्सिस्टन्सीनुसार हे मैद्याचं प्रमाण ठरतं, पण अर्धी वाटी ते पाऊण वाटी यामध्येच अर्धा किलो खव्यासाठी मैदा लागतो, त्यापेक्षा जास्त लागत नाही. पुढे मी कोणत्या टेक्स्चरचं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यावरूनही तुम्हाला लक्षात येईल की मैदा किती घ्यायचा आणि मला हा खवा मळण्यासाठी किती मैदा लागलेला आहे हेही तुम्हाला मी पुढे सांगते. थोडा थोडा मैदा मिक्स करत हे असं खवा व्यवस्थित मळून घ्यायचा. इथे पाहू शकता खवा अगदी अजूनही घट्टसर आहे. यामध्ये मला अजून 2 चमचे मैदा घालावा लागणार आहे. इथे मी 2 चमचे मैदा घालून हा खवा छान मळून घेतलेला आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. मैदा संपूर्ण घातल्यानंतरही आपण छान मळून घेतलेला आहे व हाताला हे असं तूप दिसत आहे, म्हणजे मैद्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. मैदा घालून खवा छान मळल्यानंतरही इथे तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला संपूर्ण तूप असं लागलं गेलेलं आहे, म्हणजे खव्यामध्ये मैद्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे असं समजायचं. आणि पीठही खूप घट्ट नाही, खूप पातळही नाही, अगदी सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे. अर्धा किलो खव्यासाठी मला इथे अर्धी वाटीच्या वर 2-3 चमचे एक्स्ट्रा मैदा लागलेला आहे. आता हे 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवू. तोपर्यंत इथे मी पाक बनवून घेते. अर्धा किलो खव्याच्या प्रमाणामध्ये पाक किती बनवायचा, साखर किती घ्यायची हे मी तुम्हाला सांगते. अर्धा किलो खवा वाटीच्या प्रमाणामध्ये 3 वाटी भरलेला आहे. 3 वाटी खव्यासाठी मी इथे 4.5 वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजे खव्याच्या 1.5 पट साखर घ्यायची आहे. जर तुम्ही नॉर्मल गोडपेक्षाही थोडंसं कमी खात असाल तर 4 वाटी घेतलं तरीही चालेल, आणि जर खूप जास्त प्रमाणात गोड खात असाल तर अर्धी वाटी साखर वाढवली तरीही चालेल. आम्ही थोडंसं कमी गोड खातो म्हणून मी इथे 4 वाटी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 3.5 वाटी पाणी घालून याचा आता पाक बनवून घ्यायचा आहे. पाक 1 तारी किंवा 2 तारी बनवायचा नाही, फक्त यामध्ये थोडासा चिकटपणा आला म्हणजे मधाच्या टेक्स्चरचं झालं की गॅस बंद करायचा. सुरुवातीला मोठ्या गॅसवर संपूर्ण साखर विरघळून घ्यायची.
साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये संपूर्ण साखर विरघळली की यामध्ये 3 ते 4 चमचे दूध घालायचं व यातली संपूर्ण मळी काढून घ्यायची. दूध घातल्यामुळे ही मळी निघते आणि गुलाबजामुनला रंग खूप छान येतो, म्हणून ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. मी ते छोट्या चमच्याने 3 चमचे दूध घातलेलं आहे. आता याला मंद गॅसवर थोडंसं उकळवून घ्यायचं. उकळल्यानंतर यातली संपूर्ण मळी वर येते व ती एखाद्या चमच्याने काढून घ्यायची. असं केल्याने रंग तर खूप छान येतो. आता पाहू शकताय किती काळपट हा पाक दिसत आहे, पण जेव्हा आपण यातली संपूर्ण मळी काढून घेऊ तेव्हा तुम्ही हा रंग पाहू शकता. आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमामधील गुलाबजामुन खातो तेव्हा तेथील आचारीही ही स्टेप नक्की करतात, त्यामुळे तेथील गुलाबजामुनला रंग खूप छान येतो. इथे पाहू शकता खूप सारी अशी ही मळी निघालेली आहे. एखाद्या चाळणीच्या मदतीने ही संपूर्ण मळी काढून घ्यायची. आता तुम्ही इथे ह्या पाकाचा रंग पाहू शकता किती छान आलेला आहे, अजिबात काळपट दिसत नाही, म्हणून ही स्टेप आवर्जून करा. साखर विरघळल्यानंतर साधारण 6 ते 7 मिनिटच हा पाक शिजवून घ्यायचा, कारण आपल्याला इथे 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही. फक्त पाकाला थोडासा चिकटपणा आला, जसं मध असतं त्यासारखं टेक्स्चर आलं की गॅसची फ्लेम बंद करायची. एवढंच लक्षात ठेवायचं की पाक खूप पाण्यासारखा नसावा आणि 1 तारी 2 तारीही नसावा. हलकंसं मधाचं टेक्स्चर आलं की गॅसची फ्लेम बंद करायची. इथे पाहू शकता हा पाक बनवून तयार झालेला आहे. आता यामध्ये टेस्ट छान यावी म्हणून मी 1 छोटा चमचा इलायची पावडर घातलेली आहे. जर इलायची पावडर नसेल तर तुम्ही अख्खी इलायची ही थोडीशी तोडून यामध्ये घालू शकता, याने चव खूप छान येते. आता इलायची पावडर संपूर्ण पाकामध्ये मिक्स करून घ्यायची व गॅस बंद करायचा. आता हा पाक अशाच टोपामध्ये ठेवू शकता किंवा मग एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा. हे गुलाबजामुन बनवते वेळी मी यामध्ये अजिबात बेकिंग सोड्याचा म्हणजे खायच्या सोड्याचा वापर केलेला नाही, तरीही हे गुलाबजामुन अगदी परफेक्ट झालेले आहेत. पाक तर बनवून तयार झालेला आहे, तोपर्यंत पीठही छान भिजलं गेलेलं आहे. आता जेवढा गुलाबजामुन बनवायचे आहेत तेवढा हा पिठाचा गोळा घ्यायचा व बाकीचा तसाच ठेवून परत एकदा त्याला छान असं मळून घ्यायचं. जेवढा खवा छान मळला जाईल तेवढे गुलाबजामुन अगदी स्पॉन्जी रसरशीत होतात. आतमध्ये अजिबात पिठाची गोळी राहत नाही, म्हणून याला व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे. मळून घेतल्यानंतर याचा लांबट असा गोळा बनवून घ्यायचा. बऱ्याचदा काय होतं, खूप जास्त क्वांटिटीमध्ये जर गुलाबजामुन बनवायचे असतील तर ते एकाच साईजचे बनत नाहीत. एखादा लहान होतो, एखादा मोठा होतो. त्यासाठी काय करायचं, असा लांबट गोळा बनवून साधारण 1-1 इंचाने याला सुरीने कट करून घ्यायचं, म्हणजे संपूर्ण गुलाबजामुन एकाच साईजचे बनतात. गुलाबजामुन एकाच साईजचे बनवण्यासाठी मी तुम्हाला इथे अजून एक टिप सांगते. घरात जो गोल चमचा असतो त्याने पीठ घ्यायचं, म्हणजे एकाच साईजचे गुलाबजामुन तयार होतात, अजिबात लहान मोठे होत नाहीत. गुलाबजामुन बनवून घेते वेळी सुरुवातीला तळहातावर घेऊन त्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे त्याला अजिबात क्रॅक्स पडत नाही. साधारण 1 मिनिटभर त्याला व्यवस्थित प्रेस करत करत मळून घ्यायचं व पुन्हा ज्या शेपमध्ये बनवायचे आहेत त्या शेपमध्ये बनवून घेऊ शकता. इथे मी गोल पेड्यासारखे बनवून घेतलेले आहेत. काही जण याला लांबट शेपमध्येही बनवतात, तेही खूप छान होतात, पण मी ते गोल शेपमध्ये पेड्यासारखे बनवून घेतलेले आहेत. त्याला अजिबात क्रॅक्स वगैरे पडलेले नाहीत. अगदी सॉफ्ट हे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत. हलवाई जसे एकाच टाईमला 2-2 बनवतात ना, तसेही ट्राय केलेले आहेत, तेही अगदी मस्त झालेले आहेत. इथे मी सुरुवातीला काही गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. एकाच टाईमला खूप जास्त बनवून ठेवायचे नाहीत. काय होतं, जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर यामध्ये मैद्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. मैदा जर कमी झालेला असेल तर मात्र हे गुलाबजामुन तेलात विरघळतात. त्यासाठी सुरुवातीची एक बॅच तळून घ्यायची. तळण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची व तेलही मध्यम गरम ठेवायचं. आता सुरुवातीला जेवढे बसतील तेवढे गुलाबजामुन घालायचे. थोडेसे कडक झाले की याला चमच्याने फिरवत संपूर्ण बाजूने एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूने चमचा फिरवत फिरवत हे गुलाबजामुन तळून घ्यायचे.
मीडियम गॅसवरच हे गुलाबजामुन तळून घ्यायचे। गॅसची फ्लेम जर खूप लो केली तरीही गुलाबजामुन छान तळले जात नाहीत आणि जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर मात्र गुलाबजामुन वरून तरी लगेच तळले जातात पण आतमध्ये कच्चे राहतात। म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत यामध्ये चमच्याने ढवळत हे संपूर्ण बाजूने छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचे। जर तुम्हाला खूप जास्त डार्क आवडत असतील तर तुम्ही तसेही तळून घेऊ शकता, पण दिसायला मात्र तेवढे छान दिसत नाहीत। हे असे छान गोल्डन रंगावर तळलेले गुलाबजामुन खूप छान दिसतातही आणि खायलाही खूप छान लागतात। इथे मी हे संपूर्ण गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। आता हे तळलेले गुलाबजामुन पाकामध्ये टाकायचे। आता हे तळून घेतलेले गुलाबजामुन तर खूप गरम आहेत, पण पाक एवढा गरम ठेवायचा नाही। नॉर्मल थोडासा कोमट असा हा पाक असावा, म्हणजे आपलं बोट बुडवलं तर खूप जास्त हाताला चटकाही बसणार नाही आणि थंडगारही जाणवणार नाही। या टेम्परेचरचा पाक असावा। पाकामध्ये गुलाबजामुन सोडल्यानंतर त्याला हलकंसं डीप करून घ्यायचं। इथे पाहू शकता गुलाबजामुन छान तळलेले असल्यामुळे ते पाकावर तरंगत आहेत। सेम याच पद्धतीने मीडियम गॅसवर मी इथे तुम्हाला अजून एक बॅच तळून दाखवते। पाक जर खूप जास्त कडकडीत गरम असेल तर मात्र गुलाबजामुन सोडल्यानंतर त्याची लेअर वेगळी होते व आतमधील पीठ हे असंच राहतं। म्हणून पाक हा अगदी कोमट असावा, खूप जास्त थंडही नाही आणि कडकडीत गरमही नाही। इथे मी दुसरीही बॅच अशीच तळून घेत आहे। तळते वेळी चमच्याने यामध्ये सतत ढवळत राहायचं, म्हणजे ते संपूर्ण बाजूने एकसारखे तळले जातात। गुलाबजामुन तेलात सोडल्याबरोबर लगेचच यामध्ये चमचा फिरवायचा नाही। थोडेसे कडक झाले की मग चमच्याने फिरवून छान एकसारखे तळून घ्यायचे। आता याच पद्धतीने बाकी राहिलेले सर्व गुलाबजामुन मी तळून घेते। या खव्याच्या गुलाबजामुनमध्ये मी अजिबात खायच्या सोड्याचा वापर केलेला नाही, तरीही अगदी छान रसरशीत आतमध्ये पर्यंत पाक मुरलेले हे गुलाबजामुन होतात। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मळून घेतलं आणि तळते वेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आतमध्ये पर्यंत छान तळून घेतले तर तुमचेही गुलाबजामुन हे असेच रसरशीत छान स्पॉन्जी होतात। संपूर्ण गुलाबजामुन तळून झालेले आहेत। आता पाकामध्ये हे असेच 5 ते 6 तास मुरवत ठेवायचे। 6 तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता याचा रंग, टेक्स्चर आणि हे किती स्पॉन्जी ज्युसी असे झालेले आहेत। 5-6 तासामध्ये गुलाबजामुनने जेवढं हवं तेवढं पाक शोषून घेतलेला आहे। अगदी स्पॉन्जी ज्युसी आतमध्ये पर्यंत पाक मुरलेला आहे व पाकाचं टेक्स्चरही तुम्ही पाहू शकता। जसे हॉटेलमध्ये गुलाबजामुन मिळतात ना, सेम तसेच झालेले आहेत। इथे मी तुम्हाला एक कट करून दाखवते। अगदी सहज अलगद असे कट केले तरीही कट होत आहेत आणि आतमध्ये पर्यंत पाक शोषून घेतलेला आहे। मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही हे असे गुलाबजामुन बनवले तर तुमचेही गुलाबजामुन हे असे स्पॉन्जी, रसरशीत, आतमध्ये पर्यंत पाक मुरलेले, अजिबात यामध्ये पिठाची गुठळी न राहता हे असे गुलाबजामुन बनवून तयार होतील। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।